तरंग दुसरा आणि परिच्छेद परिच्छेद चौथा है ना. विचारसागर तरंग दुसरा परिच्छेद 4 क्रमांकाचा सिद्धांत मताने विषयाची सिद्धी. त्यामध्ये पूर्वपक्ष साक्षी मानतच नाही तर साक्षी मानला पाहिजे अशा पद्धतीने साक्षीची सिद्धी इथपर्यंतचा विषय आपला झालेला आहे. पुढचा विषय आपण आता क्रमप्राप्त पाहूया. मुळात द्वितीय तरंग आणि प्रथम तरंग हे भिन्न नसून एकच विषय दोन्ही तरंगामध्ये प्रतिपादन केलेला आहे. परंतु प्रथम तरंगामध्ये ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथात प्रवेश होतो त्याला आपण अनुबंध असं म्हणतो. आणि ते अनुबंध चतुष्टय म्हणजे 4 हा अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. त्यातील पहिल्या तरंगामध्ये त्यांचं सूत्ररूपाने एक प्रकारचं लक्षण केलं. अधिकारी म्हणजे कोण? मल विक्षेप 2 दोष निवृत्त केलेले असून आवरण दोष निवृत्त करण्याकरता जो साधन चतुष्टय संपन्न तो सांगितला अधिकारी. विषय काय? तर जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्रमाणाने आणि युक्तीने. श्रौत आणि तार्किक आस्तिका करता तार्किक आस्तिक असेल तर त्याच्याकरता अनुमान प्रमाणाने, श्रोत आस्तिक असेल तर शब्द प्रमाणाने जीव ब्रह्मैक्य प्रतिपादन करणं हा या ग्रंथाचा विषय आहे. आणि मग दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती अशा स्वरूपाचं मोक्ष हे परम प्रयोजन आहे. आणि त्याचं साधन जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे अवांतर प्रयोजन आहे. मग अधिकारी फलामध्ये प्राप्य प्रापक भाव संबंध, नंतर अधिकारी आणि विषयामध्ये कर्तृ भाव संबंध, ग्रंथ आणि ज्ञानामध्ये जन्यजनक भाव संबंध किंवा ग्रंथ आणि ग्रंथातल्या विषयामध्ये प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध असा अनुबंधाचा विचार आपण जसा सूत्ररूपाने केला त्याचाच विस्तार आपण या द्वितीय तरंगामध्ये पाहत आहोत. पूर्वपक्षाच्या मताने या ग्रंथाचा अधिकारी कोणीच नाही. तर त्यांचं म्हणणं आहे, पूर्वपक्षाचं म्हणणं आहे कोणीच नाही. सिद्धांती म्हणतात पुष्कळ नाही, कोणीतरी आहे. कोण आहे? तर तो जिज्ञासू मुमुक्षू या ग्रंथाचा अधिकारी आहे. नंतर पूर्वपक्ष म्हणतो या ग्रंथाचा विषय सिद्ध नाही. काय विषय आहे? जीव ब्रह्मैक्य ज्ञान. विषय सिद्ध का नाही? एक सिद्धांत घेतला त्याने, लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. लक्षण जर साम्य असेल तर ऐक्य होईल, लक्षण साम्य नसेल ऐक्य होणार नाही. आणि मग लक्षण साम्य नाही हे सिद्ध पूर्वपक्षाने श्रुतीने केलं, युक्तीने केलं आणि अनुभूतीने केलं. श्रुतीने सिद्ध करत असताना कोणत्या दर्शनाचा, कोणत्या शास्त्राचा पुरावा दिला? योगशास्त्राचा पुरावा दिला. आणि योग दर्शनाने जीवा स्वरूपाच्या ठिकाणी किती क्लेशाचा विचार सांगितला? पंचक्लेशाचा विचार सांगितला. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश अशा 5 क्लेशाने युक्त जीवात्मा आहे. परमात्म्याच्या ठिकाणी एकही क्लेश नाही. तर पंचक्लेशाने युक्त असणारा जीवात्मा कसा आहे? पुन्हा नेवदेश वृत्तित्वम परिच्छिन्नत्वम, परिच्छिन्न आहे. आणि अधिकदेश वृत्तित्वम व्यापकत्वम, परमात्मा व्यापक आहे. बरं, जीवात्मा नेवदेश वृत्तित्वम परिच्छिन्नत्वम म्हणजे आऊट हात 3.5 हाताचा आहे म्हणजे नाना आहे. आणि परमात्मा कसा आहे? एक आहे. आणि हा परिच्छिन्न असल्यामुळे सहजच सावयव आहे. परिच्छिन्न असून सावयव आहे म्हणजे सोबत भेद आहे. नंतर त्याच्या जातीतले अनेक जीव आहे म्हणून सजाती भेद आहे. आणि त्याच्या सत्तेतले अनेक पदार्थ आहे म्हणून विजाती भेद आहे. परमात्मा सावयव नाही म्हणून सोबत भेद नाही. परमात्मा एकच आहे, एकमेवा द्वितीयम ब्रह्म म्हणून सजाती भेद नाही. आणि परमात्म्याच्या पारमार्थिक सत्तेतल्या दुसऱ्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे म्हणून विजाती भेद नाही. मग अशा पद्धतीने लक्षण साम्य आहे का? उत्तर आहे नाही. आणि म्हणून तुमचा ग्रंथाचा विषय काय? जीव ब्रह्मैक्य ज्ञान हा सिद्ध नाही. बरं, जीव जर एकच मानला आणि एका जीवाचं एका ब्रह्माशी ऐक्य आहे असं जर तुम्ही म्हणाल तर मग सर्वांची सुखदुःख सर्वाला व्हावी, ते होत तर नाही. याचा अर्थ कोण नाना आहे म्हणून होत नाही? उत्तर नाही. अंतकरण नाना आहे म्हणून. कारण सुखदुःख धर्म कोणाचे आहेत? अंतकरणाचे आहे. म्हणून प्रत्येकाचं अंतकरण भिन्न आहे. त्यामुळे सुखदुःखाच्या भोगाचा संकाराचा दोष येत नाही. नका काही येईना. पण तुम्ही मग जीवाचं कोणत्या अर्थात ऐक्य नाही म्हणता? वाच्यार्थात ऐक्य नाही. आणि कोणत्या अर्थात ऐक्य आहे? लक्षार्थात ऐक्य आहे. ते कळण्याकरता जीवाचं लक्षण तुम्ही काय केलं? अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारं अंतकरण किंवा साभास अंतकरण. आणि त्या अंतकरणामध्ये कुटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, याला काय म्हणतात? जीव म्हणतात.
आणि असा जीव त्यातला तिन्ही एकत्र आले का तो वाच्यार्थ झाला, आणि त्यातला विशेष भाग घेतला तर तो लक्षार्थ घेतला. त्याला साक्षी आत्मा प्रत्येक तोंपद लक्ष म्हणतात. त्या साक्षीचा ऐक्य व्हायला काही हरकत नाही असं तुम्ही म्हणता. पण आम्ही साक्षी मानतो का? नाही मानत. का मानत नाही? म्हटले का हो, का मानत नाही म्हणजे वंद्यपुत्र का मानत नाही तुम्ही? म्हणजे वंद्यपुत्र नाहीच आहे म्हणून. का का नाही? त्याचं ज्ञान होत नाही, आणि त्याचं ज्ञान होत नाही त्या अर्थी वंद्यपुत्र नाही. तसं साक्षीचं कोणाला ज्ञान नाही म्हणून साक्षी नाही. आणि मानला वेदांताच्या कल्पनेप्रमाणे तरी त्या साक्षीचं ब्रह्माशी ऐक्य होणार नाही. कारण सुख दुःख वेदांत मतात कशी आहे? साक्षी भाष्य आहे. याचा अर्थ साक्षी त्याचं काय करतो? प्रकाशन करतो. आणि हे वेदांताच्या सरणीप्रमाणे बरोबर आहे. का बरं आहे? कारण सुख दुःख अंतकरण वृत्तीला ज्ञात होऊ शकत नाही का? अति सामिप्यात हा दोष आहे म्हणून. आणि अग्नी दाह करतो, अग्नीची दाहकता वृत्ती अग्नी भिन्न पदार्थाला जाळते. तसे अंतकरणाची ज्ञानरूप वृत्ती अंतकरण भिन्न पदार्थाला जाणेल, अंतकरणाला नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणच्या सुख दुःखाचं त्याला ज्ञान होत नाही. आणि अंतकरणाला का ज्ञान होत नाही? तर जे ज्याचं स्वरूप असतं, रामकृष्ण हरी, जे ज्याचं स्वरूप असतं त्याला ते विषय होत नाही. म्हणून अंतकरणालाही सुख दुःखाचं ज्ञान होत नाही. तिघाला होत नाही आपला, आणि इंद्रियाला होत नाही. कारण इंद्रिय बहिर्मुख आहे. परांच खाणी वेतरणूत स्वयंभूत तस्मान परांग पश्यंती नांतरात्मन. मग याचा अर्थ सुख दुःखाचं ज्ञान जीवाला व्हावं का? ज्ञानाचं साधन तीन आहे, तिघाला होत नाही. मग सुख दुःखाचं ज्ञानच होऊ नये. होतं तर खरे का? अनुभवाचा आपलाप करता येत नाही. अहम सुखी अहम दुःखी. मग सुखाचं ज्ञान झाल्याशिवाय सुखी म्हणेल का? दुःखाचं ज्ञान झाल्याशिवाय दुःखी म्हणेल का? मग ज्ञान करून देण्याचे साधन हे तर करून देत नाही. मग दिलं कोणी? साक्षीने करून दिलं. आणि मग साक्षी तर तुम्ही म्हणता सिद्धांती एकच आहे. मग एकाच साक्षीने सगळ्याच्या सुख दुःखाचं प्रकाशन केलं, बरोबर ना? एकाच साक्षीने सगळ्याच्या सुख दुःखाचं प्रकाशन केलं तर सगळ्यांचे सुख दुःख सगळ्यांना कळावी. कारण सगळ्यांचा साक्षी एक आहे. कळतात काय? नाही. म्हणून साक्षी काय मानावा लागतो? तुम्हाला इच्छा नाही पण मानावा लागेल. मग त्याने पूर्व पक्षात दोन, त्याला काय म्हटलं आपण? उभय तपास रुजू. एक तर कोण माघारी घ्या? जीवशिव ऐक्य हा विषय तरी माघारी घ्या, किंवा साक्षी भाष्य सुख दुःख आहे हा सिद्धांत तरी माघारी घ्या. म्हणजे एकतर धर्माचं किंवा द्रौपदीचं म्हणणं तरी खरं केलं पाहिजे, किंवा स्वतःची प्रतिज्ञा भीमादादाचं म्हणणं तरी खरं केलं पाहिजे. असा पेच पडला कोणासमोर? अर्जुनासमोर. मार्गदर्शन घेतलं कोणाचं? भगवंताचं. भगवंताने काय मार्गदर्शन केलं? भगवंताने सांगितलं ब्राह्मण बंधून हंतव्या आता ताई वादा राहणं. ब्राह्मण असेल, आपला बंधू असेल, गुरुबंधू आहे, ब्राह्मण आहे, मारू नये. आणि आता ताई असेल तर सोडू नये. अर्जुनाने केलं काय? मारलं का सोडलं? का मारून सोडलं सोडून मारलं? मारून सोडलं सोडूनही मारलं, आहे की नाही? कारण त्याला असा मारला का तो, त्याला आपल्याकडे म्हणतात मुक्का मार देणं. आहे की नाही? खेड्यापाड्यात काय शब्द आहे त्याला? मुक्का मार देणं. म्हणजे मार दिसला नाही पाहिजे आणि मार तर दिला पाहिजे. मग असा मार कोणी दिला कोणाला? अर्जुनाने दिला. कारण संभावित चा कीर्ती मरणादतिरिच्यते. संभावित मनुष्याला अपकीर्ती मरणापेक्षा सुद्धा भयंकर वाटते. म्हणून त्याला अपकीर्ती करून त्याला धक्का देऊन तिथे हाकलून दिला. म्हणून तो तसा मारला असता तरी एकदाच मेला असता. पण आता काय करेल? बारंबार वेळोवेळ पदोपदी तो मरेल. मरतोय आजही अश्वत्थामा. बरं, तसा मारणं शक्यही नाही का? चिरंजीव आहे म्हणून. पण मग मारून जिवंत सोडला आणि जिवंत राहूनही मारला. कारण का? त्या अर्जुनाने ते समन्वय साधला. तसं सिद्धांताने तो समन्वय साधला. जीव ब्रह्माऐक्य हा विषय आमचा पूर्वी होता, आज आहे, पुढे तोच राहणार आहे. आमच्या ग्रंथाचाच विषय तो आहे. म्हणून हा विषय तर माघारी घेता येत नाही. 4 अनुबंधापैकी हा अनुबंध माघारी घ्या शक्य नाही. म्हणले मग सुख दुःख साक्षी भाषा आहे असं म्हणू नका. कारण मानलं तर साक्षी मानावं लागतो. म्हणले पण सुख दुःख साक्षी भाषा आहे ते आहेच. सुख दुःख साक्षी भाष्य नसते तर मग हा सिद्धांत माघारी घेता आला असता. पण सुख दुःख साक्षी भाष्य नाही का? आहे. कारण साक्षी वाचून सुख दुःखाच्या प्रकाशनाची व्यवस्था लावताच येत नाही. कारण ज्ञानाचे साधन 3 आहेत, तिघही ज्ञान करून देत नाही. मग राहिला कोण? साक्षी. साक्षीने सुख दुःखाचं प्रकाशन केलं. आता तू म्हणतो आम्ही काय म्हणू, काय मानत नाही? साक्षीच मानत नाही. कोण बोललो होता? पूर्व पक्ष. जसं वंद्या पुत्राचं कोणाला ज्ञान होत नाही. का होत नाही? नाही म्हणून होत नाही. तसं साक्षीचं कोणाला ज्ञानच नाही. प्रत्येकाला ज्ञान आहे. मी करता आहे, अहम करता. मी भोगता आहे, अहम भोगता. अहम सुखी, अहम दुःखी. असं अहम पिता आहे ना. स्त्री असेल तर अहम माता, पुरुष असेल अहम पिता, पुत्र असेल अहम पुत्र, अहम शिष्य. असं सगळं ज्ञान आहे. पण अहम साक्षी हे कोणाला ज्ञानच नाही. का नाही? नाही साक्षी.
म्हणून ज्ञान नाही असा बोलला कोण? पूर्व पक्ष. पण काल आपण साक्षीची सिद्धी केली. सिद्धी केली म्हणजे आपण कोण करणार? तो सिद्धच आहे. ग्रंथकाराने जसं त्याचं संबंध निरूपण केलं ते विवेचन आपण काल बघितलं. मग साक्षी सिद्धच आहे. साक्षी सिद्ध कसं आहे? पूर्व पक्षाला विचारतात एखाद्या गोष्टीचं तुला ज्ञान होत नाही म्हणजे ती नाही असं होत नाही ना, कारण साक्षी मानलाच पाहिजे. त्याच्याकरता सिद्धांत मताने विषयाची सिद्धी करत असताना आपण काल 3 शब्द पाहिलेत: विशेषण, विशेष्य आणि विशिष्ट, आहे ना. विशेषण, विशेषण कशाला म्हणतात? अंतकरणाला विशेषण म्हणतात, आहे ना. आणि विशेष्य कशाला म्हणतात? साक्षीला विशेष्य म्हणतात. आणि विशिष्ट कशाला म्हणतात? जीव, प्रमाता, संसार याला विशिष्ट असं म्हणतात. त्यातला पूर्व पक्ष कोण मानतो? विशिष्ट जीव मानतो. पुन्हा कोण मानतो? विशेषण अंतकरण मानतो. पण कोण मानत नाही? विशेष साक्षी मानत नाही. म्हणजे का मानत नाही? त्याचं ज्ञान होत नाही. आता त्याला विचारलं तुझा डोळा तुला आरशा वाचून दिसतो का? काय म्हणेल तो पूर्व पक्ष? नाही. मग आम्ही म्हणतो तुला डोळाच नाही, मान्य करेल का? नाही. का मान्य करणार नाही? मग त्याला आपण विचारू तुझा डोळा तुला दिसतो का आरशा वाचून? नाही. मग आम्ही म्हणतो डोळा नाही, तो मान्य करेल का? म्हणले नाही. म्हणजे कशाहून? तो म्हणेल ज्या अर्थी मी तुम्हाला पाहतो त्या अर्थी माझा डोळा डोळ्याच्या जागेवर आहे, कारण पाहणं काम कोणाचं आहे? डोळ्याचं आहे. आणि मग ज्या अर्थी मला तुम्ही दिसता त्या अर्थी माझा डोळा जरी मला दिसत नसेल तर मी तुम्हाला पाहतो त्या अर्थी माझा डोळा डोळ्याच्या जागेवर आहे. हे जाणणं हेच त्याला पाहणं नाही का? हेच त्याला पाहणं आहे. तसं साक्षी जरी आपल्याला दिसत नसला, का दिसत नाही? कारण सगळ्याच गोष्टी चर्मचक्षुला दिसत नाही. सगळ्याच गोष्टी चर्मचक्षुला दिसत नाही. एक भावचक्षु लागतो, चर्मचक्षु लागतो, ज्ञानचक्षु लागतो. चक्षुमध्ये प्रकार आहे ना, आहे ना. चक्षुमध्ये प्रकार आहे. आपले गुरुवर्य शांती ब्रह्म बाबा म्हणत असतात ब्रह्म पाहायचं म्हटलं म्हणजे आत्मत्वाने जाण्याचं म्हटलं का ज्ञानचक्षु लागतो. कोणता चक्षु लागतो? ज्ञानचक्षु लागतो. सावळं प्रब्रह्म त्याचं भक्तिप्रेम सुख भोगायचं म्हणलं का भावचक्षु लागतो. आणि दिसणारा हा संसार हा अनुभवायचा जाण्याचं म्हटलं का त्याच्याकरता चर्मचक्षु लागतो. चर्मचक्षुला फक्त संसार दिसतो. अहो साधं चर्मचक्षुला दूध दिसतं, दुधातलं तूप दिसत नाही तर घुसळणारी प्रक्रिया केल्याशिवाय तर जगातलं अधिष्ठानभूत असणारा साक्षी दिसेल कसा? पण तो दिसत नाही म्हणजे नाही असं म्हणता येत नाही. जसं कोण दिसत नाही म्हणून नाही म्हणता येत नाही. वंद्यपुत्र हा छान. कोण? राजसत्ता. वंद्यपुत्र पूर्व पक्षाने दिलेला. इथे सिद्धांती बोलतात राजसेवकाच ठिकाणी राजसत्ता दिसत नाही, पण ती नाही का? कारण राजसत्ता मानली नाही तर त्याचं राजसेवकत्वच नष्ट होईल. पण ती राजसत्ता दिसत नाही तरी ती मानली पाहिजे. तसं कोण दिसत नाही तरी मानला पाहिजे? साक्षी दिसत नाही तरी मानला पाहिजे. कारण साक्षी जर दिसला नाही तर प्रमाता जीव संसारी तो सिद्ध होणार नाही. कारण साक्षी हा विशेष भाग आहे. अंतकरण किंवा साभास अंतकरण हा विशेषण भाग आहे. आणि विशेष साक्षी आणि विशेषण अंतकरण एकत्र आल्याशिवाय विशिष्ट जीवाची सिद्धी नाही. तो विशिष्ट जीव तो मानतो, विशेषण अंतकरण किंवा साभास अंतकरण मानतो. आणि विशेष भाग साक्षी तुला तो कळत नाही म्हणून मानत नाही. तुला तो कळणारही नाही, कळणारच नाही असं नाही. पण जोपर्यंत अज्ञात ज्ञापकत्व शास्त्रशे शास्त्रत्व, त्या अज्ञात साक्षीचं ज्ञान करून देणाऱ्या शास्त्राचा आश्रय तू करत नाही तोपर्यंत तो साक्षी तुला कळणार नाही. स्वबुद्धीने आश्रय करतो तरी कळणार नाही. म्हणून मार्गी गेला तो येथे मुकाला, हरिपाठी स्थिरवाला तोची धान्य. मग तो साक्षी तुला कळेल कधी? तो साक्षी कळून घेण्याकरता शास्त्र शिकला तर. आणि कोणतं शास्त्र? अज्ञाताचं ज्ञान करून देणारं हित संशनात शास्त्र. आपल्या हिताचा उपदेश करतं ते शास्त्र. आणि ते शास्त्र कोणाकडून शिकला तर? श्री गुरु चरणापाशी बसून शिकला तर. आणि ते गुरु सुद्धा गुरु नसावे, गुर नसावे, गुरु असावे, आहे ना. मग म्हणजे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू, उदार या सगळ्या लक्षणाने संपन्न आहेत. शिष्याच्या हिताचे त्यांच्या अंतकरणात तळमळ आहे, कळकळ आहे. आशांच्या चरणापाशी बसून आणि ती सुद्धा जेथ ज्ञानाचा पुरवठा तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभाटा ओळखोने. मग तनु मनु जीवे पुन्हा चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित आपुले तेही सांगती कुशिले, जेणे अंतकरण बोधले संकल्पना. ह्या सगळ्या प्रक्रियेतून गेला तर त्या साक्षीचं तुला काय होईल? प्रत्यक्ष होईल, म्हणजेच अपरोक्ष होईल. आणि ते सुद्धा कोणतं? काल आपण 2 शब्द वापरले. जसं घटपटाधिकाचं विषयगत प्रत्यक्ष होतं तसं साक्षीचं होईल का? नाही. कोणतं प्रत्यक्ष होईल मग त्याचं? काल म्हटलं तर आपण साक्षीचं विषयगत प्रत्यक्ष कधीच होत नाही, ज्ञानगत प्रत्यक्ष होतं. काय? ज्ञानगत प्रत्यक्ष. आम्हाला रविदीप हे राभंग होता परीक्षेला, आणि त्यावेळेला बाबाने सांगितलं तसं संत अदृश्याचं दर्शन करून देतात.
आणि मग अदृश्याचं दर्शन करून देतात. तर दर्शन होत असेल तर अदृश्य कसं, आणि अदृश्य होत असेल तर दर्शन कसं? दर्शनही म्हणायचं पुन्हा अदृश्य म्हणायचं, वदत व्याघात दोष येतो ना. तर मग बाबांनी म्हटलं तर दर्शन शब्दाचा अर्थ त्रिपुटीच्या द्वारा त्याचं दर्शन होतं असं नाही. ज्ञानदेव म्हणे आपलं ते तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, डोळे भरून पाहिला, पण कसा? पाहता पाहणे दुरी सारून या, आहे ना. ते त्रिपुटी बाजूला सारून पाहणं, बाबा ते शब्द वापरला तर दृश्य ज्ञानम, त्याचं ज्ञान होतं हेच त्याला पाहणं आहे. किंवा आणखी एक शब्द बाबाने हेच मग आता बोललो ना, विषयगत प्रत्यक्ष नाही होत. त्याचं कोणतं प्रत्यक्ष होतं? ज्ञानगत प्रत्यक्ष होतं, विषयगत प्रत्यक्ष होत नाही. आणि असं गुरुचरणापाशी बसून जर एकदा कळालं तर मग साक्षी, तो साक्षी मीच आहे, म्हणजे ज्यात स्वरूप असतं ते त्याला विषय होत नसतं. आता डोळ्याचं पाहणं हे स्वरूप आहे, म्हणून डोळा कोणाला पाहतो? सर्वाला पाहतो. पण डोळ्याला पाहतो का? नाही. का? पाहणं हे त्यात स्वरूप आहे. पण मग डोळ्याला पाहत नाही तरी डोळा पाहत नाही का? पाहत नाही का? पाहू शकत नाही का? पाहू शकत नाही हे कळणं हेच पाहणं नाही का? डोळ्याला पाहू शकत नाही हे कळणं हे डोळ्याला पाहणं नाही का? पण हे डोळ्याला कोणतं पाहणं आहे? हे ज्ञानगत प्रत्यक्ष आहे. कोणतं प्रत्यक्ष आहे? त्याला म्हणतात ज्ञानगत प्रत्यक्ष आहे. कोणतं प्रत्यक्ष नाही? ते विषयगत प्रत्यक्ष होत नाही. त्रिपुटीच्या द्वारा त्याला विषय करू शकत नाही. मग अशा पद्धतीने साक्षी मानावा लागतो. म्हणजे आता साक्षी मानला म्हणजे साक्षीची सिद्धी झाली. पण मग जो साक्षी तो काय नाही, आता नाना नाही, तो काय आहे? एक आहे. ब्रह्म एक आहे, साक्षी एक आहे. आणि एका साक्षीचं एका ब्रह्माशी ऐक्य व्हायला हरकत नाही. लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. पण साक्षी नाना मानावा लागतो असं कोणाचं मत आहे? पूर्व पक्षाचं मत आहे. साक्षी नाना का मानावा लागतो? बरोबर आहे ना. सर्वांची सुखदुःख सर्वाला कळत नाही म्हणून साक्षी नाना मानावा लागतो. कारण नाहीतर मग साक्षी नाना मानायचा नसेल तर काय म्हणू नका? सुखदुःख साक्षी भाष्य असं म्हणू नका. पण सिद्धांती म्हणतात सुखदुःख साक्षी भाष्य आहे आणि तरी साक्षी नाना नाही. म्हणजे मग कळू द्या सर्वांची सुखदुःख सर्वांना, म्हणजे कळत नाही. मग साक्षी नाना का नाही? कारण म्हणले साक्षी साक्षात सुखदुःख जाणतो असा अर्थ पूर्वपक्ष करतो. साक्षी भाष्य शब्द वेदांताचा घेतो. साक्षी साक्षात सुखदुःख जाणतो अर्थ तो करतो, आणि हा अर्थ तुमचा आहे असं पुन्हा तोच म्हणतो. याला म्हणतात उष्ट्र लकुटिका न्याय, आहे ना. उंटावरची बघा, राजस्थान प्रांतामध्ये आजही दळणवळणाची सुविधा उंटावर चालते. आणि ते उंट थकले, भागले, शिनले, चालत नसेल तर त्याच्यावरच लाकूड काष्ट घ्यायचं, 2 ठोके त्याला द्यायचे, चला पुढे. तसं आपलीच प्रक्रिया घ्यायची, आपणच त्याचा विपरीत अर्थ करायचा आणि आपल्याच माती मारायचा आणि तुमचं खंडन करायचं. असा प्रकार कोणाचा आहे? पूर्व पक्षाचा आहे. तो म्हणतो साक्षी तुम्ही आपला त्या साक्षी नाना मानावा लागतो, कारण सगळ्यांची सुखदुःख सगळ्याला कळत नाही. पण वेदांती म्हणतात साक्षी साक्षात सुखदुःख जाणतो असा अर्थ केला का मग साक्षी नाना मानावा लागतो. साक्षी सुखदुःख जाणतो, साक्षी भाष्य सुखदुःख आहे हे आम्हाला मान्य आहे, पण साक्षी साक्षात सुखदुःख जाणतो असा साक्षी भाष्य पदाचा अर्थ आमचा नाही. साक्षी कुणाच्या तरी द्वारा जाणतो. कोणाच्या द्वारा जाणतो? अंतकरण वृत्तीच्या द्वारा जाणतो, आहे ना. अंतकरण वृत्ती किंवा अविद्या वृत्ती, तिथे 2 भाष्य म्हटलं तर आपण साक्षी भाष्य आणि प्रमातृ भाष्य. व्यावहारिक सत्ता असेल तर प्रमातृ भाष्य, आणि प्रातिभाषिक सत्ता असेल साक्षी भाष्य. रज्जूचं ज्ञान असेल प्रमातृ भाष्य, आणि भासलेल्या सर्पाचं ज्ञान असेल साक्षी भाष्य. व्यवहारात बाधित होणार असेल साक्षी भाष्य, आणि व्यवहारात बाधित होणार नसेल प्रमातृ भाष्य. अंतकरण वृत्तीचं ज्ञान असेल प्रमातृ भाष्य, आणि अविद्या वृत्तीचं ज्ञान असेल साक्षी भाष्य. असा त्याचा थोडक्यात ज्ञानाचं सत्यत्व किंवा मिथ्यात्व पटकन लक्षात येण्याकरता शास्त्रकाराचे प्रातिभाषिक शब्द पुढे पुढे आपल्याला पुष्कळ वेळेला येत आहेत. मग आता साक्षी भाष्य म्हणताना साक्षी कोणाच्या द्वारा जाणतो आताच कळालं आपल्याला? वृत्तीद्वारा. कोणत्या वृत्तीद्वारा? अंतकरण वृत्ती किंवा अविद्या वृत्ती. व्यवहार दशेमध्ये ते ब्रह्मज्ञाना वाचून बाधित होणारे पदार्थ असेल तर मग अविद्या वृत्ती, आणि व्यवहारामध्ये ब्रह्मज्ञाना वाचून बाधित होणार नसेल तर अंतकरण वृत्ती. पण वृत्तीशिवाय साक्षी प्रमातृ भाष्य असेल काय साक्षी भाष्य असेल काय, दोघांचं प्रकाशन साक्षीच करतो. पण एकदा त्याला प्रमातृ भाष्य म्हणतात आणि एकदा त्याला साक्षी भाष्य म्हणतात, कारण त्याने वृत्ती घेतली कोणती त्यावरून. जसं एकच पुरुष आहे त्याला बाबाई म्हणतात आणि त्यालाच धनी म्हणतात. पत्नीची उपाधी घेतली का धनी म्हणतात, आणि पुत्राची उपाधी घेतली का बाबा म्हणतात, वडील म्हणतात. तसं साक्षीला अविद्या वृत्तीची उपाधी घेतली का साक्षी भाष्य म्हणतात पदार्थाच्या प्रकाशनाच्या वेळेला, आणि अंतकरण वृत्तीची उपाधी घेतली का त्याला प्रमातृ भाष्य असं म्हणतात. पण मग साक्षी अर्थात साक्षात जाणतो असं आता आपल्या लक्षात आलं का? साक्षी कोणाच्या तरी द्वारा जाणतो, कोणाच्या तरी द्वारा जाणतो, आणि जिच्या द्वारा जाणतो तिचं नाव आहे वृत्ती, आहे ना.
मग वृत्ती सुखदुःखाला जाणत नाही, स्वतः जड असणारी जाणत नाही, पण साक्षीचं सहाय्य घेतल्याच्या नंतर ती जाणायला समर्थ होते, जाणायला ती समर्थ होते. आणखी असं आहे का ही जी अंतकरण वृत्ती आहे ना, ते नानात्व वृत्तीचं आहे, कोणाचं नाही, साक्षीचं नाही. आता ही रूम आहे, इथला बल्ब चालू आहे, मागे गेला तर तिथला बंद आहे, म्हणजे इथे जितका प्रकाश आहे तिथे तितका नाही. एखादी आणखी झरोक वगैरे काहीच नसेल तर तिथे अंधकारच आहे, पण तिथेही इलेक्ट्रिक पॉवर वायरद्वार आहे, इथेही आहे, मागे आहे. म्हणजे एका खोलीत एक प्रकाश कमी आहे, एकीमध्ये पूर्ण प्रकाश आहे, एकीमध्ये पूर्ण अंधकार आहे. आणि मग असं म्हणता येईल का तिथे इलेक्ट्रिक पॉवर जर कमी आहे, जिच्यात अंधार आहे तिथे इलेक्ट्रिक पॉवरच नाही, आणि जिथे आहे तिथेच इलेक्ट्रिक पॉवर आहे, असं काही आहे का? का तिन्हीकडे ती आहे, का तिन्हीकडे ती एकच आहे, का तिन्हीकडे ती एक असून सुद्धा त्याच्यात भेद नाही, एक आहे म्हणूनच भेद नाही. मग एका ठिकाणी प्रकाश आहे आणि एका ठिकाणी प्रकाश नाही, एका ठिकाणी मंद प्रकाश आहे आणि एका ठिकाणी पूर्णच प्रकाश नाही. तर एका ठिकाणचा बल्ब चालू आहे, ते बटन सुद्धा ऑन आहे, त्यामुळे प्रकाश होतो. एका ठिकाणी बटनही ऑन आहे पण झिरो बल्ब आहे, प्रकाश कमी आहे. आणि एका ठिकाणी इलेक्ट्रिक पॉवर आहे पण ते बटनच ऑफ आहे, बल्ब बंद आहे, त्यामुळे अंधकार आहे. मग त्या इलेक्ट्रिक पॉवरचा काय दोष आहे? ते नानात्व कोणाचं? ते होर्डर आहे, बल्बच आहे, ते अल्युमिनियमची तारच आहे, कोणाचं नाही, इलेक्ट्रिक पॉवरचं नाही. तसं इलेक्ट्रिक पॉवर कोण आहे? ते साक्षी आहे. आणि मग बल्ब कोण आहे? शरीर आहे. आणि त्यातली अल्युमिनियमची तार कोणती? वृत्ती आहे. ती जी उडाली नसेल तर प्रकाश होईल आणि ती जर उडालेली असेल तर प्रकाश होणार नाही, बरोबर की नाही? मग ती इलेक्ट्रिक त्या वृत्तीचं नानात्व आहे, कोणाचं नाही, साक्षीचं नाही. मग साक्षीचं नानात्व नाही, वृत्तीचं आहे, आणि त्या साक्षीवर आरोपित करू नकोस. म्हणजे साक्षी काय आहे? एकच आहे. मग आता इलेक्ट्रिक पॉवर जरी एक आहे, याही खोलीत नाही त्याही खोलीत, मग इलेक्ट्रिक पॉवर एक आहे तर तिने तिकडे प्रकाशन का नाही केलं आणि इकडे काय केलं? इथलं बटन ऑन आहे केलं, तिथलं ऑफ आहे नाही केलं, तिथलं ऑन केलं तर तेही करेल. म्हणजे मग त्यामुळे काय इलेक्ट्रिक पॉवर नाना झाली का? नाही, ती एकच आहे. तसं नाना कोण नाही? वृत्ती आहे, कोण नाही? साक्षी नाही. साक्षी किती आहे? एक आहे. कसं आहे? असंग निर्विकार आहे. ब्रह्म कसं आहे? एक आहे, तेही असंग निर्विकार आहे. लक्षण साम्यात एकच होईल की नाही त्यांचं ऐक्य? कायच आहे. मग जीव ब्रह्म ऐक्य या ग्रंथाचा विषय सिद्ध आहे का असिद्ध आहे? सिद्ध आहे. असं कोण बोलतं? सिद्धांती. कोणाला बोलतात? पूर्व पक्षाला. ठीक ना? आता आपला सगळा आशय कळून झालेला आहे, फक्त पंक्तीमध्ये आपण आता तो वेगात लावू, म्हणजे आजचा हा परिचय पूर्ण आपला झाला पाहिजे. म्हणजे उद्या तिसरं प्रयोजन, आपला तिसरा अनुबंध आपल्याला पाहता येईल. याच्यातलं काही वाचलं होतं का आपण? सिद्धांत मताने विषयाची सिद्धी मधलं कुठपर्यंत वाचलं होतं? ते कुटस्थ, साक्षी, आत्मा, ठळक अक्षर, बरोबर ना? तिथपर्यंत ठीक आहे. बघा तिथून पुढे वाचतो. तरंग चौथा, आपला दुसरा आणि परिच्छेद 4 क्रमांकाचा, त्यामध्ये साक्षीची सिद्धी झाली. ठीक ना? ते राजसत्ता दृष्टांत देऊन, ते राजसत्तेपासून वाचू का? म्हणजे मग आपली लिंक लागेल. बघा, कोणत्याही राजसेवकाच्या ठिकाणी राजसत्ता दिसत नाही म्हणून मानली नाही तर त्याचे राजसेवकत्व नष्ट होईल. तसं कोणत्याही जीवाच्या ठिकाणी साक्षी विशेष भाग तो दिसत नाही म्हणून तो मानला नाही तर त्याचं जीवत्व सिद्ध होणार नाही, दृष्टांत सिद्धांतात. त्याप्रमाणे सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याच्या साक्षी म्हणजे तरी काय? घटाकाश म्हणजे काय? सर्व व्यापक चैतन्याच्या जेवढ्या भागाला घट उपाधी लागली तद अवच्छिन्न चैतन्याला काय म्हणतात? घटाकाश. तसं साक्षी म्हणजे काय? तर सर्व व्यापक असणाऱ्या ब्रह्मचैतन्याच्या जेवढ्या भागाला अंतकरण किंवा साभास अंतकरणाची उपाधी लागली तेवढ्या अवच्छिन्न चैतन्याला काय नाव आहे? साक्षी अशी संज्ञा केलेली आहे. ते म्हणतात बघा, त्याप्रमाणे सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याच्या जेवढा भाग अंतकरणास अधिष्ठान रूपाने आहे किंवा जेवढ्या भागाला अंतकरणाची उपाधी लागलेली आहे त्यास काय म्हणतात? कुटस्थ, साक्षी आणि आत्मा. प्रत्येक तोंपद लक्ष आणखी 2 नावं मागे आपल्याला गेली आहे ना. सोनाराच्या आयरनीप्रमाणे निर्विकार असेल त्यावेळेला त्याला काय म्हणतात? कुटस्थ म्हणतात. आणि या दीपाप्रमाणे प्रकाशन करतो, त्याच्या प्रकाशनात हा सगळा व्यवहार चालू आहे पण त्याला काही माहिती, त्याच्याशिवाय होत नाही पण त्याला काही माहिती नाही, असं ज्या वेळेला त्याचं असंग निर्विकारत्व सांगायचं असेल त्यावेळेला त्याला काय म्हणतात? साक्षी म्हणतात. आणि नकसिकांत आस्ती भाती प्रिय रूपाने सर्वत्र व्याप्त आहे पूर्ण शरीरामध्ये त्यावेळेला त्याला काय म्हणतात? आत्मा असं म्हणतात. आत्मनोती व्यापनोती ती आत्मा. त्यासच कुटस्थ, साक्षी, आत्मा वगैरे नावे आहेत. व तो चैतन्य भाग जीव स्वरूपात कसा आहे? विशेष आहे. तो वंद्या पुत्राप्रमाणे असत आहे असे कोणाचे म्हणणे होते?
पूर्व पक्षी म्हणतात वंद्यापुत्राप्रमाणे असत आहे कोण? साक्षी आहे ना. म्हणजे मुळात असं आहे, वंद्यापुत्रही दिसत नाही आणि साक्षी दिसत नाही, म्हणून वंद्यापुत्र दिसत नाही म्हणून असत्येत न प्रतीयत. वंद्यापुत्र असत आहे का? न प्रतीयत, त्याची प्रतीती येत नाही. आणि मग तसंच साक्षी सुद्धा काय तो म्हणतो असत आहे का? न प्रतीयत. असं साक्षी दिसत नाही म्हणून तो सुद्धा वंद्यापुत्राप्रमाणे असत आहे. प्रतीती दोघाची येत नाही, साक्षीची येत नाही आणि वंद्यापुत्राची येत नाही. पण वंद्यापुत्राची प्रतीती येतच नाही कारण तो असत आहे. साक्षीची प्रतीती येत नाही म्हणून तो असत आहे का? नाही, तो सत आहे. कसा आहे? साक्षी सत आहे. वंद्यापुत्र अभावरूप आहे, साक्षी भावरूप आहे. उलट पक्षी साक्षीचं भावरूपत्व स्वीकारलं नाही तर कोणाचंच भावाची सिद्धी होणार नाही, म्हणजे कोणाचीच सिद्धी होणार नाही, कोणाचंच अस्तित्व सिद्ध होणार नाही, असं सिद्धांती पूर्व पक्षाला बोलताना म्हणतात. तो वंद्यापुत्राप्रमाणे, तो म्हणजे कोण? साक्षी वंद्यापुत्राप्रमाणे असत आहे असे पूर्व पक्षी म्हणतात. पण त्या साक्षीचा स्वीकार केला नाही तर कोण सिद्ध होणार नाही हो? विशिष्ट जीवच सिद्ध होणार नाही. तर विशिष्ट जो जीव त्याच्या स्वरूपाची सिद्धी घडणार नाही. कारण विशिष्ट कधी सिद्ध होतो? विशेषण असल्याच्या नंतर का विशेष असल्याच्या नंतर? दोन्ही असल्याच्या नंतर. केवळ विशेष आहे किंवा केवळ विशेषण आहे असं होऊन चालणार नाही. दोन्ही असेल तरच विशिष्ट जीवाची सिद्धी होईल. म्हणून तो विशेषण अंतकरण मानतो, विशिष्ट जीव मानतो, विशिष्ट असणारा साक्षी मानत नाही. पण विशिष्ट साक्षीचा स्वीकार केला नाही तर विशिष्ट असणाऱ्या जीवाची सिद्धी होणार नाही, असं सिद्धांती बोलतात. याकरिता साक्षीचा स्वीकार अवश्य केलाच पाहिजे. विशिष्ट जीवाचे शुद्ध ब्रह्माशी एकत्व घडत नाही, हे खरे आहे. विशिष्ट असणारा जो जीव आहे ना त्याचं शुद्ध ब्रह्माशी एकत्व घडत नाही. म्हणजे सिद्धांती त्याला पूर्णच फेटाळून लावतात असंही नाही. बरं, त्याचं बोलणं पूर्ण चुकीचं आहे असंही नाही आहे ना, पण पूर्णच बरोबर आहे असं नाही, असं सिद्धांती सांगतात. म्हणजे पूर्णच चुकीचं आहे असं नाही, कारण जीवाचा जो वाच्यार्थ आहे, विशिष्ट जीव आहे, त्याचं ब्रह्माशी कधी ऐक्य घडेल? कधी होतं? कधी आता घडतंय का? पुढे घडेल का? शक्यच नाही. विशिष्ट असणाऱ्या जीवाचं शुद्ध असणाऱ्या ब्रह्माशी ऐक्य होत नाही. का बरं? लक्षण साम्य नाहीचे. पण त्यातला जो विशेष भाग साक्षी आहे त्याचा ऐक्य व्हायला हरकत नाही. त्यातला लक्षात म्हणजे थोडक्यात वाच्यार्थात ऐक्य कधी होणार नाही, पण लक्षार्थात ऐक्य व्हायला हरकत नाही. नव्हे ते आहेच आहे, नाही असा जो आपल्याला भ्रम आहे तो भ्रम फक्त निवृत्त करायचा. बघा आता, विशिष्ट जीवाचे शुद्ध ब्रह्माशी एकत्व घडत नाही हे खरे आहे असं कोण कोणाला बोलतं? सिद्धांती पूर्व पक्षाला बोलतात. का एवढ्या बाबतीत तुझं म्हणणं बरोबर आहे, विशिष्ट असणाऱ्या जीवाचं शुद्ध असणाऱ्या ब्रह्माशी ऐक्य होत नाही, हे आम्हालाही मान्यच आहे. हे आम्हाला जसं मागे बोलले ना, पुष्कळ नाही हे आम्हालाही मान्यच आहे, पण कोणीच नाहीये म्हणणं बरोबर नाही. तसं इथेही बोलतात विशिष्ट जीवाचं शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होत नाही आम्हाला मान्य आहे, पण त्यातला विशेष जो साक्षी भाग आहे त्याचंही शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होत नाही असं जर तू म्हणत असेल तरी आम्ही मान्य करणार नाही. त्याच्यात तो दोन बोलला, साक्षीच मानत नाही हे बोलला आणि साक्षीचं ब्रह्माशी ऐक्य होत नाही हेही बोलला. तर साक्षी मानला पाहिजे हे पहिलं सिद्ध केलं आणि आता त्या साक्षीची ब्रह्माशी ऐक्य मानावं लागतं हे कसं हे आता सिद्ध करतायत. विशिष्ट जीवाचे शुद्ध ब्रह्माशी ऐक्य घडत नाही हे खरे आहे. तथापि असं असलं तरी विषय सिद्ध नाही असं नाही. जीव ब्रह्मैक्य हा विषय सिद्ध आहे. कसा तो बघा. तथापि विशिष्ट जीवापैकी विशेष भाग कोण? जो साक्षी, तो कसा आहे? शुद्ध सच्चिदानंद रूप आहे. ब्रह्म कसा आहे? शुद्ध सच्चिदानंद रूप आहे. साक्षी शुद्ध सच्चिदानंद रूप आहे. यालाच म्हणतात लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. ब्रह्म शुद्ध आहे. शुद्ध कशाला म्हणतात? डॉक्टर बाबा काय म्हणत असतात, माया आणि माया कार्य या दोघांनी अस्पर्शित अचुंबित त्याला शुद्ध असं म्हणतात. मग ब्रह्म त्याच्या माया आणि माया कार्याचा संबंध नाही म्हणून ते जसं शुद्ध आहे तसं साक्षीच ठिकाणी माया कार्याचा संबंध नाही म्हणून ते सुद्धा काय शुद्ध आहे. मग शुद्ध आहे आणि पुन्हा कसं आहे? सच्चिदानंद रूप आहे. तिथे किती शब्द आले त्या सच्चिदानंद रूपात? 3 आले. छान. 1 सत, 2 चित आणि 3 आनंद. कशाला म्हणतात सत, कशाला म्हणतात चित, कशाला म्हणतात आनंद, हे आपल्याला पाहायला पाहिजे. सत कशाला म्हणतात आहे ना? त्रैकाल बाध्यत्वम सत्यत्वम, सच्चेत न बाध्यत सत्यत्वम पादराहित्यम, अशा 3 व्याख्या बाबा नेहमी सांगतात. तिन्हीचा आशय एकच आहे. ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही त्याला काय म्हणतात? सत्य म्हणतात. ब्रह्म पूर्वी होतं की नाही? आहे. होतं. आज आहे की नाही? आहे. पुढे राहणार की नाही? राहणार. का बरं? अनादि अनंत आहे ते, म्हणून ते तिन्ही कालात अबाधित आहे. म्हणून ब्रह्म कसं आहे? सत्य आहे. साक्षी पूर्वी नव्हता का? मग होता. आज नाही का? आहे. पुढे राहणार नाही का? आहे. मग ब्रह्म जसं सद्रूप आहे तसं साक्षी सद्रूप आहे. ब्रह्म पुन्हा पुढचा शब्द काय येते ते? चित.
चित म्हणजे कशाला म्हणतात? चित म्हणजे स्वयंप्रकाश आहे ना, स्वयंप्रकाश. चित म्हणजे स्वयंप्रकाश. आणि आपण काल परवा व्याख्या बोललो, अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम, पंचदशीतलं पद आहे. अवेद्य आहे पण अपरोक्ष स्वरूप आहे, त्याला स्वयंप्रकाशास म्हणतात. किंवा अन्यान भास येते स्वयं भास येते साधन विना येते स्वयंप्रकाश. सगळ्या जगाचं प्रकाशन करतो आणि त्याच्या प्रकाशनाकरता आणण्याची गरज नाही, त्याला स्वयंप्रकाश म्हणतात. याच्या महातेजे तेज होता शानाव, नेनीची पडवून वेद केला शहाणाव. कोण म्हणतात? निरोबर आहे. यदादित्य गतम तेजो जगत भास येते खिलम यच्चंद्रवशी यच्चाग्नो तेजो विद्धिमामकम. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ते कितीतरी ठिकाणी त्याचं स्वयंप्रकाशत्व सिद्ध केलेलं आहे. म्हणजे साक्षी तसा कसा आहे? स्वयंप्रकाश आहे. साक्षी सगळ्या घटपटादी पदार्थाचं प्रकाशन करतो, सुखदुःखाचं प्रकाशन करतो. त्याच्या प्रकाशनाकरता किती बॅटऱ्या लागतात? नाही. टॉर्च लागते का त्याचं प्रकाशन? का तो स्वयंप्रकाश आहे ना. म्हणून साक्षी स्वयंप्रकाश आहे, ब्रह्म स्वयंप्रकाश आहे. आता ते पुढचा शब्द आनंद. आनंद कशाला म्हणतात? यम आत्मा पर आनंदा परप्रेमास्पदम यतः मान भूयमी भूयासमिती प्रेमात्मनी इक्षते. सरळ त्याचा अर्थ आहे परमप्रीतीचा विषय, त्याला आनंद म्हणतात. जो परमप्रीतीचा विषय, सर्वाधिक प्रेमाचा विषय आहे, त्याच्यापेक्षा अधिक कोणावरही प्रेम होऊ शकत नाही. इतरावर प्रेम करतो मनुष्य पण त्याच्या करता, आणि त्याच्यावर जे प्रेम करतो ते इतरा करता नाही, कारण इतर शेष आहे, तो शेषी आहे. मग असा जो आहे त्याला म्हणतात आनंद. आणि असा आनंद रूप कोण आहे? आनंद विद्वान ब्रह्म, शुद्ध ब्रह्म आनंद रूप आहे. आणि साक्षी आनंद रूप आहे. कशावरून? आपण गाढ झोपीत जातो त्यावेळेला विषय आहे का? नाही. आनंद नाही का? आहे. कारण झोपीत तो आनंदाचं त्यावेळेला प्रत्यक्ष झालं का? नाही. पण झोपीतून उठल्याच्या नंतर त्याला विचारलं, कोणालाही विचारलं, ज्याला चांगली झोप लागली, म्हणजे ज्याला काही काही झोपतात पण झोप लागत नाही, आणि ज्याला काढ पडल्या पडल्या झोप लागते, तर त्यावेळेला उठल्याच्या नंतर त्याला विचारलं आपण मित्राला, आतापर्यंत आपण काय करत होता? तो म्हणतो सुखम अहम स्वापसम नवे किंचित अविदिशम. मी सुखाने झोपलो, मला काही कळालं नाही. पण त्या सुषुप्तीकालीन सुखाचं ज्ञान झालं की नाही, आणि त्या अर्थी तिथे विषय आहे का? नाही. आणि सुख तर आहे. मग ते कोणतं सुख आहे? साक्षीचं सुख आहे. म्हणजे साक्षी कसं आहे? सुखरूप आहे. सुख म्हणजेच आनंद. मग जसं शुद्ध ब्रह्म शुद्ध आहे, माया कार्य विवर्जित आहे, तसाच साक्षी शुद्ध आहे, माया कार्य विवर्जित आहे. आणि ब्रह्म जसं सच्चित आनंद रूप आहे, तसा साक्षी सच्चित आनंद रूप आहे. म्हणून त्या दोघांचा ऐक्य व्हायला काही हरकत नाही. आणि ब्रह्म एक आहे, साक्षी एक आहे, तेच बोलतात. बघा, बोला ना, बोला काय म्हणतात बघा. विशिष्ट जीवाचे शुद्ध ब्रह्माशी ऐक्य घडत नाही, खरे आहे. तथापि विशिष्ट जीवापैकी विशेष भाग जो साक्षी, तो शुद्ध सच्चिदानंद रूप असल्यामुळे त्याचे ब्रह्माशी एकत्व घडते. आभासयुक्त अंतकरण हे साक्षी चैतन्याचे विशेषण असल्यामुळे त्या साक्षीच्या ठिकाणी जीव असा व्यवहार होतो. बघा, आभासयुक्त कोण? अंतकरण. कोणता वाद? कोणता वाद? आभासवाद. कारण आभासयुक्त अंतकरण म्हटले ना, साभास अंतकरण, मग तो आभासवाद. आणि केवळ अंतकरण म्हटलं असतं तर अवच्छेदवाद. मग आभासयुक्त अंतकरण हे साक्षी चैतन्याचे काय आहे? विशेषण असल्यामुळे त्या साक्षीच्या ठिकाणी जीव असा व्यवहार होतो. साक्षीच्या ठिकाणी जीव असा व्यवहार कधी होतो? ज्या वेळेला अंतकरण साक्षीचे विशेषण होतं त्यावेळेला साक्षीच्या ठिकाणी जीव असा व्यवहार होतो. आणि तेच अंतकरण उपाधी होतं त्यावेळेला त्याच ठिकाणी साक्षी असा व्यवहार घडतो. म्हणजे व्यापक असणारं ब्रह्मचैतन्य. इकडे बघा, हे आकाश आहे ना, याला आपण इथे असल्यामुळे मठाकाश म्हणतो. काल म्हटलं बाहेरचं असेल तर मग आकाश म्हणतो, आणि घटाची उपद लागली तर घटाकाश म्हणतो. मग याच्यात आकाश म्हणजे काय? याच्यात असणारी पोकळी, घटात असणारी पोकळी, तिलाच म्हणतो अवकाश, त्यालाच आपण आकाश म्हणतो. मग त्या पोकळीच्या ठिकाणी घटाकाश नाव कोणामुळे आलं? घटामुळे. आणि तीच ठिकाणी जलग्रहण किंवा त्याग हा व्यवहार कोणामुळे घडला? घटामुळेच. पोकळीच ठिकाणी जलाचं ग्रहणही घडलं आणि जलाचा त्यागही घडला. कोणामुळे? घटामुळे. आणि घटाकाश नाव कोणामुळे आलं? त्या पोकळीच ठिकाणी घटामुळेच. म्हणजे घटरूपी उपाधी जर नसते तर जलग्रहण त्याग कार्यही घडलं नसतं आणि घटाकाश हे नावही आलं नसतं. तसं अंतकरण ही उपाधी जर नसेल तर व्यापक असणाऱ्या ब्रह्मचैतन्या ठिकाणी जीव असंही संज्ञा येत नाही आणि साक्षी भावही येत नाही. मग त्या ठिकाणी साक्षी भाव आला तो कोणामुळे? अंतकरणामुळे. आणि जीव भाव आला तोही कोणामुळे? अंतकरणामुळे. मग हे अंतकरण ज्या वेळेला उपाधी रूपाने साक्षीचं ज्ञान करून देतं त्यावेळेला त्याला जीव म्हणतात. क्षमा करा, विशेषण रूपाने ते हे अंतकरण साक्षीचं विशेषण रूपाने ज्ञान करून देतं त्यावेळेला त्याला जीव असं म्हणतात. आणि उपाधी रूपाने ज्ञान करून देतं त्यावेळेला त्याला साक्षी असं म्हणतात.
आता तो पूर्व पक्ष बघायला लागला, असं त्याला विचारलं असं काय बघतोस तू? म्हटलं उपाधी विशेषणच कळालं नाही तर मग जीव आणि साक्षी कळेल कसा? मग त्यांनी खाली लक्षण केलेलं आहे, लक्षण खाली येतच, पण ते आशय बघा म्हणजे पंक्ती आपल्याला पटकन लावता येईल. तर त्याला म्हणतात आपल्या धर्माचं वर्तमान जे विशेषाचं ज्ञान करून देतं त्याला विशेषण असं म्हणतात, आणि आपण वेगळं राहून जे उपहिताचं ज्ञान करून देते त्याला उपाधी असं म्हणतात. आणि उदाहरण दिलेले काळा घोडा, काय उदाहरण आहे? काळा घोडा. कसा घोडा? काळा घोडा. मग काळा एक आहे विशेषण आहे, घोडा एक आहे विशेष आहे. काळा घोडा एक आहे विशिष्ट आहे. काळा रंग घोड्यापासून किती फूट दूरवर राहून ज्ञान करून देतो? नाही, आपल्या धर्माचंही ज्ञान करून देतो. म्हणजे काळा रंग जर घोडा घेऊन आला काळा रंग तिथे राहील का? तोही सोबत येईल. जर घोडा बांधला तर काळा रंगही बांधला जाईल. घोडा वारे माप सुटला तर काळा रंगही सुटेल. म्हणजे काळा रंग घोड्यापासून वेगळा राहतो का? नाही, आपल्या धर्मासहितच राहतो ना. म्हणून तो काळा रंग घोड्याचा काय झाला? विशेषण झाला. तसं अहम सुखी, अहम दुःखी, अहम करता, अहम भोगता, हे सगळे धर्म कोणाचे आहेत? आपलं ठरलं ना आत्ताच, अंतकरणाचे आहेत. कोणाचे नाही? साक्षीचे नाही. म्हणजे विशेषणाचे आहे, कोणाचे नाही? विशेषाचे नाही. पण ते विशेषणाने काय केलं? आपले धर्म विशेषावर घालून त्याचं ज्ञान करून दिलं. मग ज्या वेळेला विशेषण आपले धर्म विशेषावर घालून त्याचं ज्ञान करून देतं आहे ना, अंतकरण, त्यावेळेला तो जीव प्रमाता, जीव संसारी होतो. आणि तेच अंतकरण हे मजस्तव झाले परम्या नाही केले, ऐशी जेने जाणे तेले तो सुटला गा. देह भोग भोगे घडे, जे जे जोडे ते परे अवघे पावे. नारायणी जनार्दनी तो याचे तुका म्हणे मी तो अभिमाना वेगळा, घालून गोपाळा भारा असे. असा म्हणून पाहतो त्यावेळेला त्याचं अंतकरण काय? उपाधी आहे. वेगळं राहून ज्ञान करून देतो उपाधी आहे. आणि आपल्या धर्मासहित ज्ञान करून देतं त्याला काय म्हणतं? विशेषण. हे कर्ण शेषकुली आहे, कर्णाची काड्याची पाळी आहे ना. मग ही पाळी याला आपण आताच म्हणलो, याला कोणतं आकाश बोलत चालायचं ना? घटाकाश, हे मठाकाश, बाहेरचं महाकाश, आणि हे कर्णाकाश आहे ना. पण याला काय, बरोबर आहे ना, कर्णाकाश म्हणलं तरी चालेल, पण याला आपण काय म्हणतो? श्रोत्र. याला काय म्हणतो? श्रोत्र. मग ही पोकळी ही पोकळीच आहे, पण या पोकळीला तुम्ही मठाकाश म्हणला, या पोकळीला तुम्ही घटाकाश म्हणला, बाहेरच्या पोकळीला महाकाश म्हणला. हिला काय म्हणता? कर्णाकाश आहे ना. हिला काय म्हणतात? श्रोत्र आहे ना. कर्णाकाश म्हणजे आतली पोकळीला काय म्हणतो आपण? श्रोत्र. मग श्रोत्र रूपाने ज्ञान या पाळीने करून दिलं, पण याच्याशी विलग्न आहे का संलग्न आहे? नाही, वाटतं आपल्याला संलग्न, कारण ती जवळ आहे, पण ती विलग्न आहे, कारण ती वेगळं राहून ज्ञान करून दे. हे म्हणजे श्रोत्र आहे का? याच्या आतलं श्रोत्र आहे, याच्या आतलं श्रोत्र आहे. हे श्रोत्र नाही, म्हणजे तिने वेगळं राहून ज्ञान करून दिलं. काळा रंग तसा वेगळा. याच्या आत घोडा म्हणतो का मीच घोडा? म्हणजे काळा रंग आपल्या सहित ज्ञान करून देतो, म्हणून ते विशेषण आहे. आणि शशकुली वेगळं राहून ज्ञान करून देते, म्हणून ती उपाधी आहे. वेगळं राहून ज्ञान करून देते, उपाधी आहे. तसं ज्ञान आणि अज्ञानात फारसा फरक नाही, दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. ज्याचा अंतकरण उपाधी आहे तो ज्ञानी आहे, ज्याचा अंतकरण विशेषण आहे तो अज्ञानी आहे. आणि इथे नाही, पण बाबा सांगत असतात ज्याचा अंतकरण उपलक्षण आहे तो जीवनमुक्त आहे. ते शब्द झाले काय काय? ज्याचा अंतकरण विशेषण आहे तो अज्ञानी, जीव प्रमाता संसारी. ज्यांचा अंतकरण उपलक्षण आहे तो ज्ञानी, म्हणजे साक्षी आत्मा, प्रत्येक तोपद लक्ष. ज्याचा अंतकरण उपलक्षण आहे तो म्हणतो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न हम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षेत्रे वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी न गृही वनस्ता भिक्षुरचाहम निजबोध रूपा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मग आपलं अंतकरण काय असावं? आपलं अंतकरण विशेषण असावं का? आपलं अंतकरण उपाधी असावं का? फार झालं तर उपाधी चांगलं आहे, विशेषणापेक्षा उपाधी चांगलं, आणि उपाधीपेक्षा उपलक्षण चांगलं. आणि खरं चांगलं काय? काहीच नसणं चांगलं, कारण त्याचा माझा काही संबंधच नाही. इथपर्यंत जाणं कधीही चांगलं आहे, पण किमान विशेषण तर नसावं. कारण विशेषणात आला का मग बघा ते लोखंड असतं आणि लोखंडाला तापवतात. अग्नी साकार का निराकार? निराकार आहे. अग्नीला काही आकार नाही, तो कशाच तरी आकाराच्या साहाय्याने होऊन राहतो. पण त्याच अग्नीने काष्टाचा साहाय्य घेऊन राहिला तो आहे ना, तो सुरक्षित राहतो, कारण काष्ट जळून सुद्धा आपल्या मूळ स्वरूपात तो अव्यक्त स्वरूपात जातो. पण त्याने जर लोखंडाचा संपर्क केला का त्याला दणके खावे लागतात. म्हणजे तो लोखंडात तापला त्याच्यात आला का मग त्या लोखंडासोबत कोणाला घाव बसतात? अग्नीला घाव बसतात. तसं लोखंड म्हणजे अंतकरण आहे. लोखंड म्हणजे काय? अंतकरण आहे. आणि अंतकरणाच्या धर्माशी तादात्म्य केलं आपण, म्हणजे आपण मुळात साक्षी आहोत ना, त्याचे तादात्म्य केलं काही सुख दुःखाची सगळी चटके आपल्याला बसतात, म्हणजे संसाराचे दुःखाचे घाव बसतात. त्याच्याकरता अंतकरण काय नाही, काय होऊ नये, विशेषण होऊ नये, काय व्हावं? उपाधी व्हावं.
आणि त्याच्या पुढे जाय गेलं तर उपलक्षण व्हावं, आणि त्याच्या पुढे गेलं तर लक्ष ते मी आहे असं लक्षात यावं, त्याच्यापैकी काही नाही. तुका म्हणे तूच खरा नव्हे मीच खरा, मत्त परतरम नान्यत, या बोधापर्यंत यावं. याच्याकरता उपाधी विशेषणाची भाषा केलेली आहे. पण आता तूर्त आपल्या धर्माचं वर्तमान जे विशेषाचं ज्ञान करून देतं त्यास काय म्हणतात? विशेषण म्हणतात. आणि आपण वेगळं राहून विशेषाचं ज्ञान करून देतं त्यास काय म्हणतात? उपाधी म्हणतात. आता त्याच्यातही असा बारकावा आहे, कधी कधी विशेषणाचे धर्म विशिष्टावर दिसतात, कधी कधी विशेषाचे धर्म विशिष्टावर दिसतात, कधी कधी विशेषणाचे आणि विशेषाचे दोघांचे धर्म विशिष्टावर दिसतात. आता एवढं जे वाक्य बोललो ना, ते वाक्य फक्त ध्यानात ठेवा, उद्या त्याची थोडीशी आठवण करून द्या. तिघाचे धर्म दिसतात ते कसे, एवढा एक शब्द जरी आपण ध्यानात ठेवला तर उद्या आपण त्याचं विश्लेषण करू. मग आज आपला हा एवढा परिचय पहिला पूर्ण करून घेऊ. बघा, आभासयुक्त अंतकरण. अरे बापरे, कुठपर्यंत आलो आपण? बरोबर आहे ना? बघा सगळ्यांनी पंक्ती बघा, काही वाटलं तर बोला. आभासयुक्त अंतकरण हे साक्षी चैतन्याचे विशेषण असल्यामुळे त्यास काय संज्ञा येते? साक्षीच्या ठिकाणी जीव असा व्यवहार होतो. म्हणजे अंतकरण विशेषण झालं म्हणून प्रमाता जीव संसारी झाला. त्या अंतकरण काय झालं नसतं तर प्रमाता जीव संसारी झाला नसता. अंतकरण विशेषण झालं नसतं तर प्रमाता जीव संसारी झाला नसता. मग ते झालं का बरं? अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय भोगिले पायी, ते ठसावले चित्ताच्या ठाई, वारंवार पायी सेविता भोगिता. प्रत्येक जन्मामध्ये ज्या ज्या देहात आपण गेलो त्या त्या देहाला आपण मी म्हणायला लागलो. अहममाद्य सुरुवात झाली. कुठे गेल्याच्या नंतर प्रत्येक देहात हे चालू आहे. ज्या देहात आपण जातो त्या देहाला मी म्हणतो आणि तत्संबंधीला माझे म्हणतो. आणि मग तो कोबरा म्हणतात मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. पण माझे कधी म्हणतो? ते माझ्याच्या अगोदर अभिप्रेत आहेच कोण? मी. कारण ज्यावेळेला तो मी म्हणत नाही त्यावेळेला तो माझेही म्हणत नाही. आपला दैनंदिन अनुभव सांगा, ज्यावेळेला आपण मी म्हणत नाही त्यावेळेला माझं सुद्धा म्हणत नाही, असं कधी होतं? काय बरं, कोणीच बोलत नाही. ज्यावेळेला आपण मी आपला हा भाव नाही त्यावेळेला माझं आपण कोणालाच म्हणत नाही, असं कधी होतं? गाढ झोपीत गेल्याच्या नंतर, सुषुप्तीत गेल्याच्या नंतर आपण मी म्हणतो का? हा मी म्हणतो नाही, त्यावेळेला माझं कोणाला म्हणतो? कोणालाच नाही. म्हणजे तो कोबराच्या वेळेला म्हणतात मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. तर माझ्याच्या अगोदर मी अभिप्रेत नाही का? मी अभिप्रेतच आहे. जसं आईने बाळाला जन्माला घातलं असं म्हणताना कोण अभिप्रेत आहे? वडील अभिप्रेतच आहे. तसं माझे म्हणतो त्यावेळेला मी अभिप्रेतच आहे. तसं वृत्ती प्रकाशन करते ते म्हणते त्यावेळेला साक्षी अभिप्रेतच आहे. म्हणून साक्षी न मानलाच पाहिजे, मानलाच पाहिजे. आणि तो साक्षी नाना मानला पाहिजे की एक मानला पाहिजे? एकच मानला पाहिजे. मग नानात्व कोणाचं आहे? अंतकरण वृत्तीच आहे. आणि तेच अंतकरण जर चैतन्याचं विशेषण झालं तर त्याला काय नाव येतं? जीव नाव येतं. तो विषय आपला चालू आहे. बघा, आभासयुक्त अंतकरण हे साक्षी चैतन्याचे विशेषण असल्यामुळे त्या साक्षीच्या ठिकाणी जीव असा व्यवहार होतो. आणि ते साभास अंतकरण उपाधी असेल तर उपाधी, बरोबर का? तर अधिष्ठान साक्षी चैतन्यास, म्हणजे अधिष्ठान चैतन्याला काय संज्ञा येते? साक्षी अशी संज्ञा येते. आता पुन्हा प्रश्न पडला, संज्ञा म्हणजे तरी काय? संज्ञा संज्ञी संबंध बोधकम सूत्रम संज्ञा सूत्रश लक्षणम, असं आपण लघु सिद्धांत मध्ये शिकलो का? पहिल्याच प्रकरणात येते. कारण ते प्रकरणाचं नावच आहे संज्ञा प्रकरण. संज्ञा प्रकरण म्हणजे नाम प्रकरण. नाव ठेवलं जातं ना. माऊली म्हणतात उपजले या बाळकाशी नाव नाही ती पाशी ठेवली नाही नामेशी उदित उठते. बरं, नाव दिलं नाही तर व्यवहार घडणार नाही ना. नाव द्यावंच लागतं, नाव ठेवावंच लागतं. म्हणजे नाव ठेवणं वेगळं, नाव ठेवणं वेगळं आहे ना. तर नाव ठेवावं लागतं, कारण नाव नाही ठेवलं तर व्यवहार नाही घडणार ना. आहो तुम्ही ज्याच्या घरी होतो आम्ही त्याला जाऊन सांगा म्हणजे काय याच्यातलं हे गेलं, काय कळालं? काहीच नाही कळालं. का नाही ठेवलं? म्हणून नाव नाही ठेवलं म्हणून, आहे ना. तर नाव जर ठेवलं तर व्यवहार घडतो. मग साक्षीलाच नाव ठेवलेलं आहे काय? आपलं साक्षीला जे नाव ठेवलेलं आहे त्याला म्हणतात काय? संज्ञा. मग ओळख पटण्याकरता केलेला संकेत त्याला काय म्हणतात? संज्ञा. ओळख पटण्याकरता केलेला संकेत त्याला संज्ञा म्हणून म्हणतात. ओळख पटण्याकरता जो संकेत केला जातो त्यास संज्ञा. संज्ञा म्हणजे नाव. संज्ञा म्हणजे नाव. जीवामध्ये जो चैतन्य भाग आहे तो मंदबुद्धी पुरुषांना न समजण्यासारखा असला म्हणून तर तो साक्षी मानत नाही ना. पूर्वपक्ष साक्षी का मानत नव्हता? साक्षी ज्ञान होत नाही. का होत नाही? मंदबुद्धी आहे म्हणून. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड आहे ना, जड त्याहून दगड बरे देवा, आहे ना. जड का जड? जड आहे ना. त्याची बुद्धी काय? जड आहे. कोणाशी स्पर्धा करणारी? तेच ना, तिथंच उत्तर दिलं ना. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड. दगडाशी स्पर्धा करते ती जड. आणि जी दगडाशी स्पर्धा करत नाही कापुराच्या वाती, मग
उजाळायला ज्योती आहे ना, ठाईचा समाप्ती झाली जैशी. म्हणजे कर्पूर बुद्धी, आणि दुसरी पाषाण बुद्धी, आणि त्याच्यामध्ये आहे ती गौरी बुद्धी, आणि त्याच्या अगोदर आहे ती शेण बुद्धी आहे ना. आपली कोणती नसावी? शेण बुद्धी नसावी, पुन्हा पाषाण बुद्धी नसावी, म्हणजे जड बुद्धी नसावी आहे ना. नाही, जर जर असेल तर देवाला प्रार्थना करावी आहे ना, किंवा कमीत गौरी बुद्धी असावी आहे ना, म्हणजे ती हळूहळू तरी पेट घेते. आणि कर्पूर बुद्धी असल्याच्या नंतर तर काय काय बस झालं. बरोबर, ते आपल्या हातात नाही. हातात नाही असं नाही, आपल्याच हातात आहे. कारण जैसे खाय अन्न तैसे होय त्याचे मन. आहार शुद्ध सत्वशुद्धी, सत्वशुद्ध ध्रुव स्मृती असं म्हटलेलं आहे. कारण आपण जसं जसं प्रयत्न केला सत्संग सत्सहवास, त्या बुद्धीला आपण तेवढं व्यवसायात्मिका बुद्धी रेखे कुरुनंदन बहुशाखा हेणंताश्च बुद्धय अव्यवसायानं आहे ना. मग ती कोणती बुद्धी आहे त्याच्यावरून आपलं ठरतं का आपण, म्हणजे बुद्धी जर अधिष्ठानाला विषय करत असेल तर मग ती कर्पूर बुद्धी आहे. आणि ती आरोप्यातच अडकून राहत असेल तर मग ती काय आहे, आणि त्या आरोप्यात अडकून राहून त्यालाच सत्य मानत असेल, तेच वास्तव मानत असेल, अधिष्ठानाला स्वीकारत नसेल तर तशी बुद्धी कामाची नाही. कशा करता बोलतात बघा. मंद बुद्धी पुरुषाला कोण ज्ञान होत नाही. साक्षी न समजण्यासारखा असला तरी शास्त्रयुक्तीने ज्याची सिद्धी होते तो पदार्थ म्हणजे कोण साक्षी न मानणे हे काय पूर्व पक्षाचे साहस आहे. आणि साहस म्हणजे कसं आहे, आपल्या मारुती बाबाच्या भाषेत दुस्साहस आहे, मारुती बाबाच्या भाषेत उपटसुंब आहे ना, आहे ना. बाबा म्हणत असतात हा उपटसुंब व्यक्ती आहे, म्हणजे मोघम. तसं ते मोघम साहस आहे, कारण ज्याची कशाने सिद्धी होते, श्रुतीने, युक्तीने, अनुभूतीने. म्हणजे श्रुतीने तर सिद्धी होते कारण साक्षी आहेच, कारण साक्षीशिवाय विशेष साक्षीशिवाय विशिष्ट जीवाची सिद्धी होणार नाही. श्रुतीने सिद्धी होती, युक्तीने सिद्धी होती. का दुधातलं तूप दिसत नसलं तरी मानावं लागतं, युक्तीने सिद्धी होती. आणि महापुरुषाचा अनुभव आहे, ते स्वतःला करता भोगता मानतात का साक्षी मानतात, म्हणजे अनुभव सुद्धा आहे. मग ज्या साक्षीची श्रुतीयुक्ती अनुभूतीने सिद्धी होती तो साक्षी न मानणं हे पूर्व पक्षाचा साहस नाही का? का साहस आहे का दुस्साहस आहे? दुस्साहस आहे. आग्रह आहे का दुराग्रह आहे? का दुराग्रह असावा का आग्रह असावा? दुराग्रह असावा का आग्रह असावा? का दोन्ही नसावं? दोन्ही नसावं. बाबा म्हणत असतात बुद्धे फलम अनाग्रह, आपण ऐकलेला आहे, बुद्धीर फलम अनाग्रह, कुठलाच आग्रह नसावा, सत्य स्वीकारण्याची तयारी असावी. बघा म्हणून म्हणतात शास्त्रयुक्तीने ज्याची म्हणजे कोणाची आहे ना, शास्त्रयुक्तीने आणि कंसात घ्यायचा अनुभूतीने, महापुरुषाच्या अनुभूतीने ज्याची म्हणजे साक्षीची सिद्धी होते तो पदार्थ नाम साक्षी न मानणे पूर्व पक्षाचे काय आहे साहस आहे. यावरून इतके सिद्ध झाले की साभास अंतकरण विशिष्ट चैतन्य कोण आहे? जीव आहे. साभास अंतकरण विशिष्ट चैतन्य जीव आहे. साभास अंतकरण विशिष्ट चैतन्य जीव आहे असं म्हणताना विशेष अंतकरण हे साक्षीचं काय झालेलं आहे? विशेषण झालेलं आहे. अंतकरण काय झालेलं आहे? विशेषण झाले, ते सांगतात. आणि त्या साभास अंतकरण एवढा भाग काय आहे? विशेषण आहे. आणि साक्षी विशेष जो चैतन्य भाग त्यास साभास अंतकरण विशेषण असेल तर तो काय म्हणावा? त्याला जीव म्हणावे. आणि साभास अंतकरण उपाधी असेल तर त्याच चैतन्याला काय म्हणावे? साक्षी म्हणावे. चैतन्याला साक्षी म्हणतात का जीव म्हणतात? दोन्ही म्हणतात आहे ना. चैतन्याला साक्षी म्हणतात आणि चैतन्याला जीवही म्हणतात. चैतन्याला जीव कधी म्हणतात? अंतकरण त्याचं विशेषण झालं का जीव म्हणतात. आणि चैतन्याला साक्षी कधी म्हणतात? अंतकरण उपाधी झालं का त्याला साक्षी असं म्हणतात. मग आता उपाधी म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय, ठळक अक्षरात व्याख्या आपल्याला पुढे देतात. अंतकरणाच्या ठिकाणी कर्तृत्व, भोक्तृत्व, सुख, दुःख आहे ना. कर्तृत्व एखादे कर्म केलं काया वाच्या मनाने करतो ते कर्तृत्व. आणि मग काया वाच्या मनाने केलं का जो ज्या कर्माचा करता होतो तो त्या कर्माचा अपरिहार्य भोगता होतो. जैशी करणी वैशी भरणे, मग भोक्तृत्व. आणि भोक्तृत्व म्हणजेच काय? सुख दुःख अन्यत्र साक्षात्कार भोगा. सुखाचा किंवा दुःखाचा साक्षात्कार होणे यालाच काय म्हणतात? भोग. मग अहम सुखी अहम दुःखी हा झाला त्याला घडला तो भोग. असा कर्तृत्व, भोक्तृत्व, सुख दुःख इत्यादी संसार धर्म आहेत. कोणाचे? कोणाचे? अंतकरणाचे. कोणाचे? अंतकरणाचे. आणि मग त्या अंतकरणाचे आहे, कोणाचे नाही? साक्षीचे नाही. पण मग साक्षीने कसं ज्ञान करून दिलं? विशेषण होऊन ज्ञान करून दिलं, म्हणजेच आपल्या धर्मासहित ज्ञान करून दिलं. आणि म्हणून त्या साक्षीला नाव आलं, चैतन्याला नाव आलं, जीव नाव आलं. आणि तेच अंतकरण वेगळं राहून ज्ञान करून देत असेल तर मग आहे ना, मग त्याला काय नाव येईल त्यावेळेला? चैतन्याला साक्षी. मग चैतन्याच्या ठिकाणी खरं खरं साक्षी संज्ञा आहे का जीव संज्ञा आहे? खरं खरं त्या चैतन्याच्या ठिकाणी साक्षी संज्ञा आहे का जीव संज्ञा आहे? का संज्ञाच नाही? का ते अनियामी आहे?
त्या ठिकाणी नामरूप संबंधो जातिक्रिया भेदू आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही. त्या साक्षी ठिकाणी साक्षी संज्ञाही नाही. माऊली म्हणतात पाप पुण्य आशेके जवळीच असतो न देखे साक्षी होणे न ठके एरी गोटी कायची. खरं साक्षी सुद्धा नाही, साक्षी सुद्धा नाही, साक्षी सुद्धा हो नाही खरं. हे पुढचं आहे जरा बाबा सांगत असतात, बाबाचं ऐकलेलं ते सांगतो. साक्षी होणं नाही, कारण साक्षी झाला तर शिव्या खाव्या लागतात, आहे की नाही. गोष्ट आपल्याला माहिती आहे जुन्या मंडळीला. ते संन्याशी चालला, 2 बाया इंद्रायणीवर भांडण करायला लागल्यात. हिचं पाणी तिच्या अंगावर, तिचं पाणी हिच्या अंगावर गेलं का त्यांचं सुरू झालं. सुरू झाल्याच्या नंतर हे सहज मौज म्हणून बघायला लागले. पण मौज म्हणून बघायला लागले, बहिणी घातला संन्याशाला मधीन दिली तिला शिवी. संन्याशी म्हणू लागलो का बरं आपल्याला शिवी खावी लागली. दुसरे म्हणले साक्षी झाला म्हणून. तुम्ही साक्षी जर झाला नसता तर शिव्या खाव्या लागल्या नसत्या. पण मग त्याच्यात काय, अगोदर करता होण्यापेक्षा भोगता चांगला, भोगता होण्यापेक्षा द्रष्टा चांगला, द्रष्टा होण्यापेक्षा साक्षी चांगला, आणि साक्षी होण्यापेक्षा काहीच न होणं चांगलं. काहीच न होणं हे होणं आहे. कारण आपण काहीच मी नव्हे कोणी गावीचा, पुढे काय बाबा, एकला ठाईचा ठाई एक, ही वस्तुस्थिती आहे तिथपर्यंत येणं. पण मग ते साक्षी त्याला काय म्हणतो, जीव या उपाधीचा स्वीकार करून सांगितल्याशिवाय कळत नाही. म्हणून त्याला अंतकरण उपाधी किंवा विशेषण केलं. खरा चैतन्याचा अंतकरण उपाधी नाही आणि विशेषण नाही, हे खऱ्यातलं खरं आहे. पण ज्याचा अंतकरण उपाधी विशेषण नसताना अंतकरण उपाधी होतं, त्यावेळेला त्या चैतन्याला जीव संज्ञा येते. आणि अंतकरण काय म्हटलं आपण पुन्हा, अंतकरण त्याचं उपाधी होतं, त्यावेळेला त्याला साक्षी अशी संज्ञा येते. ठीक ना. अंतकरण विशेषण होतं त्यावेळेला जीव संज्ञा, आणि अंतकरण उपाधी होतं त्यावेळेला साक्षी संज्ञा. ठीक ना. पहिलं माझं वाक्य चुकलं होतं काय, की दुरुक्ती झाली त्याची. आता बरोबर झालं ना. ज्या वेळेला अंतकरण विशेषण असेल त्यावेळेला काय संज्ञा, जीव संज्ञा, आणि ज्या वेळेला अंतकरण उपाधी असेल त्यावेळेला साक्षी संज्ञा. कुणाला, चैतन्याला. मग चैतन्य काय आहे, चैतन्य चैतन्य आहे. चैतन्य काय नाही, चैतन्य साक्षी नाही आणि जीवही नाही. मग साक्षी आणि जीव नसताना म्हटले की नाही, म्हटले. कोणामुळे, अंतकरणामुळे. आणि मग अंतकरणामुळे चैतन्याला साक्षी संज्ञा कधी, उपाधी रूपाने ज्ञान करून दिलं तर, आणि जीव संज्ञा कधी, विशेषण रूपाने ज्ञान करून दिलं. म्हणजे अंतकरण चैतन्याचं विशेषण झालं रे, झाला तो जीव. अंतकरण उपाधी झालं रे, झाला तो साक्षी. साक्षी झाला तोच झाला ज्ञानी, आहे ना. आणि काय विशेषण झालं तोच झाला अज्ञानी. मग आपण ज्ञानी का अज्ञानी, काय बरं लाजायचं काय त्यात. आता आपलं अंतकरण आता तर कळलं ना, आपलं अंतकरण चैतन्याचं काय आहे, विशेष नाही. नाही होता आतापर्यंत, पण आता म्हणायचं काही नाही, उपाधी आहे. उपाधी वेगळे. तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, ऐसे मज करुणी. नसेल तर मग देवाला प्रार्थना करावी, ऐसे मज करुणी ठेवा नारायणा समूळ वासना नुरवावी निसंग तुम्हासी राणे एकट नाही कटकट साहो येत. तुका म्हणे नाही मिळू येत शिळा रंगाशी सकाळा स्फटिकाची. प्रार्थना करू शकतो ना. बरं प्रार्थना साध्य नाही का परमात्मा, परमात्मा आपल्यावर कृपा करणार की नाही. तो कोबराय म्हणतात अवघी बुती साम्य आली देखील म्या काही होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. बाबा डॉक्टर बाबा सांगत असतात, तुकोबराय माऊलीच्या मध्ये दर्शनाला आले. सिद्धेश्वराचं प्रदक्षिणा करून आपण जसं त्या अजन वृक्षाखाली बसलेत, तिथे अगोदर चिमणी कबूतर काय असेल त्या दाणे टिपत होते. तिथे त्या मस्त त्यांच्या म्हणजे ती क्रीडा चालली. तुकोबराय आल्याच्या नंतर ते उठून गेले. तुकोबरायच्या डोळ्याला धारा. तुकोबराय म्हणायला लागलेत, जर सर्वांचा साक्षी एक आहे तर मला पाहून यांनी भिवून दूर जावं का, आणि दूर जावत असेल तर मग मी साक्षी कसलाय. तुकोबराय म्हणतात, मी आता इथून तोपर्यंत हलत नाही जोपर्यंत हे पुन्हा पाक्षी चिमणं पाखरं कबूतर हे माझ्या अंगा खांद्यावर येऊन खेळत नाही, तोपर्यंत मी तुम्ही हलत नाही. बसले तुकोबराय. आणि त्यावेळेला प्रार्थना केली, अवघी भूती साम्य आली देखील म्या काही होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. मग खरे पांडुरंगाची कृपा झाली, कारण सर्वत्र परमात्मा सर्वगटी राम एकच आहे ना. मग त्याच्यात माझ्यात अंतर काय, आमचा आत्मा एक आहे, त्याने दूर पळावं का. आणि अक्षरशः तुकोबरायच्या त्या सर्वात्म भावाने पुन्हा ती चिमणी पाखरं आलेत. वृक्ष उल्ली आम्हा सोयरे वणचेरे पक्षी सुसुरे आळवती. ती येऊन तुकोबरायच्या अंग खांद्यावर खेळायला लागलेत. आणि मग माऊली नमस्कार करून तुकोबराय पुन्हा आपले देऊला गेले, असं बाबा म्हणत असतात. म्हणजे याच्याकरता हे उपाधी विशेषण जाणून घ्यायचं. कधी कधी लोक म्हणतात ना, आपल्या समोर असं कोणी आला असा थर्र कापतो, मूर्ख आहेस तू, याच्यात काय विशेषण आहे त्यात, हे काय पराक्रम केला का काही. हा पराक्रम नाही केला. खरं जो आला ना तो आपल्याला आपला आत्मा वाटला पाहिजे, तो आपल्या जवळचा वाटला पाहिजे, तो मीच आहे. मग माझी मला भीती वाटते का, माझं मला दुःख वाटतं का, माझं मला काय वाटतं.
आपल्याला भीती वाटते का? आपल्याला भीती वाटते का? आपल्याला धाक वाटतो का? आपण आपल्याला कधी प्रेमाने सांगतो ना, आपण आपल्याला कधी रागवणे सांगतो असं. पण आई बापावर रागवत असताना सुद्धा लेकर आई बापाला भीतात का? भिवून भीत नाही. आणि ज्या वेळेला आपल्याला एखादी विद्यार्थी असेल, आपण गुरु असेल, तर त्यावेळेला भिवून भीत नसेल, मग ते मिळवलं, ते कमवलं. पण आपल्यासोबत नाही, कोणीच आपल्याजवळ येतच नाही, कोणी आपल्या नजर पाहिल्याच्या नंतर दूर पळतात, हे मूर्खपण आहे. ते काय पुरुषार्थ नाही. तो पुरुषार्थ हा आहे का प्रत्येकाने आपल्याला सर्वात्म भावाने यावं, प्रत्येकाने आपल्याला भेटावं. बाबांकडे बघा, कोणी आलं ना, आलिंगनच असतं त्याला, प्रत्येकाला ते असतं. माऊलीकडे गेल्याच्या नंतर माऊलीची कोणाला भीती वाटते हो? म्हणजे आपल्याला आदरयुक्ती भीती आहे आणि तो व्यवहार आपण पाळला पाहिजे. पण अंतकरणापासून आपल्याला त्यांची भीती वाटते का? आपल्याला मारुती बाबाची कधी भीती वाटते का? डॉक्टर बाबाची कधी भीती वाटते का? हा सर्वात्म भाव आहे. आणि तो कळण्याकरता आपलं अंतकरण काय व्हावं? विशेषण आहे त्यानं नंतर उपाधी व्हावं, उपाधीचं उपलक्षण व्हावं. आणि असं लक्षण व्हावं का ज्या ठिकाणी काहीच नाही हे लक्षात यावं. ते निर्विशेष सत्सामान्य आहे. आता हे काही होण्यासारखं नाही, पण हे उपाधी विशेषण पर्यंत वाचू आणि मग पुढचं आपण उद्या वाचू. कुठे गेले आता? ठळक अक्षरापासून ना आपल्या धर्माचं वर्तमान, हे इथपर्यंत आलो आपण. बघा, हा ते कर्तृत्व भोक्तृत्व पासून वाचतो. हा, अंतकरणाच्या ठिकाणी कर्तृत्व, भोक्तृत्व, सुख दुःख इत्यादी संसार धर्म आहेत. आणि त्या धर्माचं वर्तमान शुद्ध जो कोण साक्षी, त्याचे ज्या वेळेला अंतकरण ज्ञान करून देते, त्यावेळेस अंतकरण कसं आहे? विशेषण म्हणावे. त्यावेळेला अंतकरण विशेषण म्हणावं. आपल्या धर्माचं वर्तमान जे दुसऱ्याचे ज्ञान करून देते त्यास विशेषण म्हणतात. आपल्याला विशेषण अंतकरणाला म्हणावं, पण कधी म्हणावं, ते विशेषणाचं लक्षण काय हे आपल्या लक्षात येण्याकरता ग्रंथकाराने ठळक अक्षरामध्ये लक्षण केलं का आपल्या धर्माचं वर्तमान जे दुसऱ्याचं ज्ञान करून देते त्यास विशेषण म्हणतात. आणि आपण वेगळं राहून जे ज्ञान करून देते त्यास उपाधी म्हणतात. याच्या व्याख्या आपण पाहिलेले, फक्त 2-3 पंक्ती खालचे वाचून घेतो, म्हणजे उपाधी विशेषणाचा अर्थ आपला पूर्ण होईल. आणि मग पुढचा विषय उद्याच्याला पाहू. काळा घोडा आहे ना, या वाक्यामध्ये घोडा काय आहे? काळा आहे. बरोबर आहे. नाही, त्यांचं बरोबर नाही असं नाही ना. घोडा काय तर काळा आहे. काळा घोडा तुम्ही प्रयोग केला ना, मग घोडा काय काळा आहे. तर ते पुढची पंक्ती ते पाहत नव्हते म्हणून ते तसं बोललेत. घोडा काय आहे? आहे ना. आम्ही नाही म्हणतो का? आम्ही म्हणलं ना तुमचं बरोबरच आहे, फक्त आम्हाला जे उत्तर पाहिजे होतं ते उत्तर नाही आलं आहे ना. तर पुढे म्हणतात काळा घोडा आहे. या वाक्यात घोडा काय आहे? ठीक ना, घोडा हे विशेष आहे. बरोबर आहे की नाही? बघा, काळा घोडा आहे या वाक्यात घोडा हे विशेष आहे आणि काळा हे विशेषण आहे. आणि काळा रंग आपल्या सवर्तमान घोड्याचे ज्ञान करून देतो, काही वेगळा रंग ज्ञान करून देत नाही. म्हणून काळा रंग घोड्याचे काय ठरला? विशेषण. तसं अज्ञानाचं अंतकरण सुख दुःख कर्तृत्व भोक्तृत्व या सगळ्या सहित साक्षीचं ज्ञान करून देतं ना, म्हणून त्याचं अंतकरण काय आहे? विशेषण आहे. त्याचं अंतकरण विशेषण आहे. घोडा हे विशेष आहे व काळा आहे, बरोबर का? याच्यामध्ये घोडा हे विशेष आहे व काळा, घोडा हे विशिष्ट आहे. हा, म्हणजे काळा विशेषण आहे, घोडा विशेष आहे आणि काळा घोडा विशिष्ट आहे. हे कशाचं स्पष्टीकरण झालं? विशेषणाचं. दुसरं लक्षण कशाचं केलं? उपाधीचं. आपण वेगळं राहून जी दुसऱ्याचं ज्ञान करून देते त्यास काय म्हणतात? उपाधी. त्याच्याकरता उदाहरण देतात कानाच्या चाफ्यात, म्हणजे आपण म्हणणं करलो शशकुली. मग कानाच्या चाफ्यात जी छिद्र असते त्या छिद्रात व्यापक आकाशाचा जेवढा भाग असतो तेवढ्याच आकाश भागाला काय म्हणतात? श्रोत्र असं म्हणतात. या ठिकाणी कानाचा चाफा आपण वेगळा राहून आपल्या छिद्रात असणाऱ्या आकाश भागाचे श्रोत्र असे काय करून देतो? ज्ञान करून देतो. आपण वेगळा राहून ज्ञान करून देतो, कारण हे म्हणजे श्रोत्र नाही, याच्या आत आहे ते श्रोत्र आहे. जसं आपण म्हणजे घर नाही आहे ना, घरात राहतो तो आपण आहे. म्हणून मग स्पष्टच करतात विशेषणाने युक्त तो विशिष्ट म्हणावा. बरोबर ना? हे नाही, हे आपण वेगळा राहून आपल्या छिद्रात असणाऱ्या आकाश भागाचे श्रोत्र असे ज्ञान करून देतो. म्हणून कानाचा चापा श्रोत्राची उपाधी आहे आणि श्रोत्र हे उपहित आहे. उपाधीने युक्त ते उपहित
आणि विशेषणाने युक्त ते विशिष्ट हे सांगण्याकरता म्हणतात. विशेषणाने युक्त तो विशिष्ट म्हणावा आणि उपाधीने युक्त तो उपहित म्हणावा. एकच अंतकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न करते त्यावेळेला उपाधी आणि जीवभाव उत्पन्न करते त्यावेळेला विशेषण. खरं ते उपाधी नाही आणि विशेषणही नाही. 1-2 मिनिटं जाईल, पण ह्या परिच्छेदापर्यंत वाचलं चालेल का? म्हणजे मग आपला हा विषय पूर्ण होईल. उद्याच्याला त्याच्याकरता आपल्याला वेळ द्यावा लागणार नाही. 1-2 मिनिटात सरळ वाचून घेतो. विशेषणाने युक्त ते बोलत चला. विशिष्ट म्हणावं, उपाधीने युक्त ते उपहित म्हणावं. एकच अंतकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न करते त्यावेळेला ते चैतन्याची उपाधी आणि जीवभाव उत्पन्न करते त्यावेळेला विशेषण असते. अंतकरण अधिष्ठान चैतन्याचे ठिकाणी वास्तविक साक्षीत्व नाही आणि जीवभावही नाही. म्हणजे साक्षी काय नाही? हे बघा, घटाकाश जी पोकळी आहे त्या पोकळीच्या ठिकाणी घटाकाश हे नाव आहे का जलग्रहण त्याग कार्य आहे? दोन्ही नाही. पण दोन्ही कोणामुळे घडलं? घट उपाधी लागली म्हणून. तसं चैतन्याच्या ठिकाणी असंग निर्विकार जे चैतन्य आहे, व्यापक ब्रह्मचैतन्य आहे, त्याच ठिकाणी साक्षी संज्ञा आहे का जीवभाव आहे? दोन्ही नाही. पण त्या अंतकरण त्याचं विशेषण रूपाने ज्ञान करून देऊ लागलं का जीवभाव संज्ञा आली, आणि उपाधी रूपाने ज्ञान करून देऊ लागलं की साक्षी भाव ही संज्ञा आली. म्हणून म्हणतात, पण आज्ञाने जीवास आत्मस्वरूपाचे मी कसा आहे, कर्ता भोक्ता आहे असे ज्ञान होते त्यावेळेला काय म्हणावे? त्यावेळेला विशेषणाच्या लक्षणाप्रमाणे अंतकरण विशेषण म्हणतात. आणि ज्ञानवानास जीवनमुक्त महात्म्यास आत्म्याचे असंग ब्रह्मरूपे करून भान होते, आणि म्हणून त्याचं अंतकरण काय आहे? उपाधी आहे. म्हणून आपण सुरुवातीला बोललो, ज्याचा अंतकरण उपाधी आहे ना तो ज्ञान आहे, आणि ज्याचा अंतकरण विशेषण आहे तो अज्ञान आहे. आपला अंतकरण किती आपण शिकलो, किती काही झालं, पण विशेषणाचा व्यवहार आपला अंतकरण करत असेल तर आपण अज्ञानी आहोत. आणि फार नाही शिकला, एखादं काहीतरी शिकला, कोणा एखाद्या संत महात्म्याच्या सानिध्यात 4 लोक गेला, एका वाक्यावर त्याचा दृढ विश्वास बसला आणि त्याने ठरवून टाकला आपला अंतकरण उपाधी आहे ना, आणि तो वेगळा राहून ज्ञान करून द्यायला लागला, करून अकर्ता भोगून अभोक्ता झाला, तर तो कोण आहे? ज्ञानी आहे. म्हणजे पुष्कळ वाघ वैखरी शब्द जरी शास्त्र व्याख्यान कौशलम असं म्हटलेलं आहे, किंवा तोंड भरोका विचारा अंतकरण विषयाशी थारा तरी नातुरे धनुर्धरा त्रिशुद्धी मी ज्ञानोबा हे आपल्याला सांगून ठेवतात. म्हणजे सावधान त्याचा इशारा देतात. आपल्याला बोलता आलं म्हणजे आपण ज्ञानी झालो असं नाही, जगता आलं म्हणजे तो ज्ञानी आहे. आणि किती बोलला जगता नाही आलं तर तो अज्ञानीच आहे. पण मी बोलायचं कशा करता, जाणायचं कशा करता, ते आपल्याला एक दिवस जगता यावं या करता. एक दिवस म्हणजे ते खरं तो आजचाच दिवस आहे, आजच आहे, पण ते होत नसेल तर मग म्हणायचं आहे ना एक दिवस म्हणून. ज्ञानवानास आत्म्याचे असंग ब्रह्मरूपी करून भान होते, म्हणून त्याच अंतकरणास उपाधी म्हणतात. जीवाचा विशेष भाग कोण? साक्षी. त्याचे ठिकाणी कोणताही संसार धर्म नाही. कोणताही नाही म्हणजे साक्षी भावही नाही आणि जीव भाव तर नाहीच नाही. सर्व संसार धर्म विशेषण जे कोण? अंतकरण त्याचे ठिकाणी आहेत. म्हणजे ते साक्षीत्व सुद्धा कोणामुळे आहे? अंतकरण उपाधीमुळेच आहे. आणि जीव भाव सुद्धा कोणामुळे? अंतकरण या विशेषणामुळेच आहे. आणि मूळ चैतन्य ठिकाणी काय आहे? जीव भावही नाही, साक्षी भावही नाही. म्हणून माऊलीची ओवी आपण बोललो, पाप पुण्य असे की पासीचे असतो न देखे, साक्षी होणे न टके, एरी गोठी कायसी. तो विषय इथला सांगतात. विशेष जो साक्षी त्याचे ठिकाणी क्लेश आदी मानले तर वेदवचनाशी काय येईल हो? विरोध येईल. कारण साक्षी सर्व क्लेशाने रहित आहे. आपण म्हणलो क्लेशमुक्त कोण? परमात्मा, म्हणजे साक्षी ना, तो क्लेशमुक्त आहे. आणि मग त्याच्या ठिकाणी जर क्लेश मानले तर वेदवचनाला विरोध येईल. सर्व वेदवचने साक्षी सर्व क्लेशाहून रहित आहे असेच प्रतिपादन करतात. साभास अंतकरण विशिष्ट जो व्यावहारिक जीव त्याचे ब्रह्माशी एकत्व घडत नाही हे खरे आहे. म्हणजे पूर्व पक्षाला थोडासा धीर दिला का बाबा विशिष्ट जीवाचं ऐक्य होत नाही, म्हणजे वाच्यार्थात ऐक्य होत नाही. हे तुझे वाच्यार्थात बोलत असेल तर तुझं म्हणणं बरोबर आहे, खरं आहे, पण लक्षार्थात बोलत असेल तर आमचं म्हणणं हे खरं आहे. तथापि जीव ब्रह्मरूप आहे हा विषय पुन्हा काय आहे? सिद्ध आहे. जीव ब्रह्मरूप आहे असे म्हणण्यात जीव पदाने पारमार्थिक जीव म्हणजे कोण? त्यातला विशेष भाग कोण? कुटस्थ, त्यालाच म्हणतात साक्षी आहे ना. मग पारमार्थिक जीव म्हणजे जीव पदाचे लक्ष जो साक्षी त्याचे ब्रह्माशी एकत्व घडण्यास हरकत नाही असे तात्पर्य आहे. वास्तविक ब्रह्मदशेत सर्व वास्तविक बुद्धी देशात सर्व व्यापक चैतन्याच्या असणाऱ्या भागास फक्त साक्षी अशी काय केलेली आहे? संज्ञा, म्हणजे ओळख पटण्याकरता केलेला संकेत नाव. वस्तुत ते दोन्ही कोण आहे?
एकच आहे. ते दोन्ही म्हणजे कोण? साक्षी चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य दोन्ही काय एकच आहे, कारण तोच या ग्रंथाचा काय आहे, विषय आहे. काय? जीव ब्रह्माऐक्य ज्ञान. परंतु ज्यांना संस्कार नाही त्यांच्या समजुती करता जीव ब्रह्माची एकता कोणत्या भाषेने केली? विशेषण आणि उपाधी यांचे स्वरूपे सांगून सिद्ध केलेली आहे. आता आणखी थोडस बोलतात, मग तो विषय आपण उद्याच्याला घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल.